ईश्वरं सिद्धिरं विनायकं ती बोलत इकडे. नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत. रसिको, मी आत्ता ठाण्यात आहे. अंतरपाट या मालिकेमध्ये खूप महत्त्वाचा प्रसंग सुरू आहे लग्नाचा, आणि त्या लग्नाच्या सीनमध्ये जे लग्न लावतात ते गुरुजीच आज माझ्याबरोबर आहेत. माधव दांडेकरजी, तुमचं खूप खूप स्वागत. आणि रसिको, आत्ता विविध मालिकांमध्ये तुम्ही जी काही लग्न बघता त्यात बऱ्याच लग्नांमध्ये दांडेकर गुरुजीच असतात, त्यामुळे तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की हे तुम्ही सिरियलमध्ये हा अभिनय म्हणून करता का वास्तव आयुष्यातही तुम्ही गुरुजी म्हणून काम करता? मी आयुष्यात पण गुरुजी म्हणून काम करतो. बरं. आणि मला हाऊस आहे बरं. ते कामं करायची आणि संधी मिळाली. बरं. आणि रिकामा वेळ घालवायचा नाही, बरं. म्हणून मला इथे मी येतो. साधारण आत्तापर्यंत तुम्ही किती वर्षांपासून मालिकांमध्ये हे काम करता? मी जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली. बरं. ठेप्यांची रांगोळी केली, बरं. रमा राघव केलो, बरं. नंतर अबोली केली. बरं. आणखी साधारण किती मालिका झाल्या असतील आत्तापर्यंत? 10-12 तरी नक्की झाल्या. पण हा विचार कधी आला तुमच्या मनात, असं आपण काम करायला हवं, आणि ही संधी कशी मिळाली? मी भिक्षुकी करतो ना, पूजा अर्चा करतो. आमच्या ओळखीचे एक आहेत, ते स्टाफ रूममध्ये आहेत. तर त्यांचा अचानक फोन आला, गुरुजी तुम्ही काय करताय? म्हटलं काही नाही, घरी आहे. मी पूजा सांगायला जाल का? म्हटलं जाईन पूजा सांगायला. मग तर तुम्हाला फोन येईल. फोन आला मला, त्यांनी पण असं म्हणाले, म्हणे सिरियलमध्ये तुम्ही पूजा सांगाल का? म्हटलं मी काही सांगितली नाही आहे, तर आहे इच्छा पण सांगायला. म्हणे तुम्ही या तर खरं. आणि या स्पॉटला जिथे ठिपक्यांची रांगोळी तर माझं पहिलं शूटिंग झालं. मग हळूहळू ते बघून तुम्हाला विचारणा व्हायला अशी हे झाली, माऊथ ही झाली, प्रसिद्धी झाली, आणि फोन यायला लागले. पण तुम्हाला हे करताना शूटिंगचं, कारण शूटिंगमध्ये रिटेक असतात, बराच वेळ जातो, हे कसं वाटला तुमचा हा शूटिंग जाणं? पहिल्यांदा दडपण आलं होतं, पण सर्व लोक चांगली असतात, सांभाळून घेतात, आणि एक कुटुंब याने ते सांभाळून घेतात. ह्याचं मला बरं वाटतं आणि आनंद वाटतो. आणि तुम्ही वास्तव आयुष्यात जे काही धार्मिक कार्य करता तसे श्लोक शूटिंगच्या वेळी म्हणता का, काही असे बदल करतात? बदल करायला लागतो. जसे वाक्य असतात ती त्यांच्यावर म्हणायला लागतात, पण आम्हाला ते सांगतात की तुम्ही तुमचा म्हणणं श्लोक आहे, मंत्र म्हणा, असं ते आम्हाला मोकळीक देतात. पण तुम्ही आता चॅनलवर दिसता, वाहिन्यांवर दिसता, तुम्हाला प्रतिक्रिया येत असतील तुमच्या ओळखीच्या? चांगल्या प्रतिक्रिया येतात. ठाण्यात ओळखतात, बँकेत घेतो किंवा कुठे असं जातो तर पटकन म्हणतात, अरे तुम्ही गुरुजी ना, बघतो, आमची यजमान आहे, ते पण म्हणतात. आणि मनाला बरं वाटतं आपल्या. पण ते सिरियलमध्ये काम केल्यामुळं तुम्हाला आता आणखी लोकांकडून विचारणा होती काम करण्यासाठी? येतात ना. पण काय होतं माहिती आहे का, आम्ही ती कामगिरी घेतलेली असते, पूजा अर्चा किंवा मोठी लग्न, तेव्हा मला नाही जमत. मी सांगतो त्यांना की मला नाही जमत आहे, मग ते हे करतात, ठीक आहे म्हणे. तुम्ही हे जे पौरोहित्य काम करताय किती वर्षापासून करताय? 20-25 वर्ष झाली. आणि पूर्ण वेळ हेच काम करता? हो, पूर्ण हेच काम करतो. मी सर्व्हिस लावतो फिलिप्स कंपनीत, बेलापूर रोडला. आणि साईड बाय साईड गणपती पूजा, सत्यनारायण पूजा करायचो, 3 शिफ्ट सांभाळून. पण VRS घेतली 2001ला, आणि दुसरं दार उघडतो, म्हणजे पूजेचं पण दार उघडलं, आणि आता 2 वर्षांनी हे पण दार उघडलं. म्हणजे म्हण आहे ना मराठीत, रिकामा मन शैतानाचं घर, घरात बसायचं नाही. आत्तापर्यंत पण तुम्ही कशा पूजा करता, कोणकोणत्या करता? मी सत्याच्या पूजेपासून लग्न, वास्तुशांत, किंवा ज्योतिष सांगतात आपल्याला की ह्याची शांत करून घ्या, बाधित नक्षत्र असतात, सर्व करतो, शांती योग असतात. मालिकांमुळं, शूटिंगमुळं कलाकारांची ओळखी झाल्या असतील? बऱ्याच झाला कलाकारांचा, आणि सर्व कलाकार चांगले आहेत. म्हणजे असं आम्हाला दडपण आलं होतं पहिल्यांदा, राजन विशे सर, अतुल तोडणकर, त्या सुप्रिया पाठक, खोटे, विजू खोट्यांची बहीण, पण सर्वजण असं सपोर्ट करतात, घाबरू नका. कॅमेराला सामोरं कधी काही भीती वाटली होती? पहिल्यांदा भीती वाटली होती. कशी गेली?
मग असंच गार्डन्स केलं बर सिनियर कलाकारांनी की इकडे बघूच नका, तुम्ही पूजा शांत आहे असंच ह्याने तुम्ही हे करा. म्हटलं म्हणा आणि फोकस द्या सर्व असं. आणि कलाकारांच्या ओळखी झाल्या असते, कोण आता कलाकार तुम्हाला घरी बोलवतात कार्यासाठी? नाही, ठाण्यात एकदा बोलावलं होतं. ठाण्यात ते साठे म्हणून होते जुने, गेलो होतो, जुने कलाकार आहेत ते. हां. आता पुढचा तुमचा का म्हणजे तुम्हाला बाकीच्याही खूप विचारणं असेल, हे शूटिंग असेल, कसं तुम्ही जमवता हे सगळं? नाही तर मला ते ॲडजस्ट केलं, 1-2दा ॲडजस्ट केलं. आता गणपती वगैरे होते ना, गौरी मला पूजा होते ना, 12 महिन्याचे यजमान असतात. मग त्यांना रिक्वेस्ट केली की मी दुपारी येतो, मग तुम्ही चालत असेल तर दुपारी येतो. म्हटलं येणार म्हणजे येणार, फसवणार नाही. मग त्यांनी हरकत तुमचा शॉट दुपारी घेऊ आपण, असं होऊ शकतं. लग्नाचा जो तुमचं काम असतं ते साधारण तास 1.5 तास असतं रिअल आयुष्यातलं, 2 तास फार फार तर, बरोबर? नाही, तसं जास्ती जातं. मग आणि शूटिंग मध्ये तर आणखी जास्त जात असेल. शूटिंग मध्ये जास्त 12 वेळ जातो? 12 तास तरी जातात. 12 तास एक लग्नाचं पूर्ण करायचं. म्हणजे सर्व जर आल्यावर तिथे पॅकअप होईस तो विचारच म्हणजे आम्ही तर विचारत नाही कधी. तुम्ही एन्जॉय करता का कधी कधी कंटाळ येतो? नाही, एन्जॉय करतो, कधीच नाही मी कंटाळलो. आणि सर्व स्टाफ चांगला असतो, सर्वांशी हसून खेळून राहायचं. म्हणजे ह्याच्या पुढेही तुम्हाला काम करायला आवडेल? आणखी मालिका, चित्रपटही केलेत तुम्ही? नाही, चित्रपट नाही केले. पण संधी आली तर कराल तुम्ही? कराल का? करून जरूर. आणि आपली एनर्जी वाढते. आणि जग कुठे चाललं आहे, 4 लोकांच्यात आपण उठतो, आवडतो, कुठे डेव्हलपमेंट होतात हे माहिती पडतं ज्या बाहेर असल्यामुळे. म्हणजे हां, त्यामुळे तुम्ही एन्जॉय करता ही फेस सगळी. आणि घरच्यांचा पण सपोर्ट आहे. घरच्यांनी कधीच किटकिट केली नाही माझ्या की 12 तास बाहेर आहेत, मुलगा सुनबाई मिसेस कधीच असं म्हणाले नाही. हो रात्री 10ला येतात, कधीच नाही म्हणाले. म्हणजे 1-2दा असायला मड आयलंडला, इथे आम्ही रात्री 11:30ला पॅकअप झालो आणि सकाळी 7ला मड आयलंडला गेलो होतो. असं होतं, कधी कधी असं झालं रामा राघवच्या शूटिंगचं. चांगलं एन्जॉय करतोय मी. खूप छान तुम्ही एन्जॉय करता, ही चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला माधवजी खूप खूप शुभेच्छा. आणखी तुम्ही अशाच मालिका चित्रपटांमध्ये आम्हाला दिसाल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.